नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणात आज ऐतिहासिक घडामोड घडली असून महिला राज चौपालच्या रूपाने शहराच्या सत्ताकारणात महिलांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. राज्यात प्रथमच एखाद्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती, विविध विषय समिती आणि झोन सभापती पदांवर मोठ्या प्रमाणात महिलांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून हा ऐतिहासिक निर्णय घेत महिलांना नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आज सुरेश भट सभागृहात पार पडत असून या सभेत विविध समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर करण्यात आली. महापौर आणि उपमहापौर पदावर महिलांची निवड झाल्यानंतर आता स्थायी, परिवहन आणि सर्व विषय समित्यांचे सभापतीपदही महिला नगरसेविकांकडे सोपवण्यात आले आहे. महापौरपदी नीता ठाकरे आणि उपमहापौरपदी लीला हत्तीबेड यांची निवड झाल्यानंतर आता समित्यांच्या माध्यमातूनही महिलांना निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका महिला राजचा नवा आदर्श निर्माण करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निर्णयामुळे शहराच्या विकासकामांमध्ये महिलांचा दृष्टिकोन आणि संवेदनशीलता अधिक प्रभावीपणे प्रतिबिंबित होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महिला नेतृत्वामुळे नागपूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हत्तीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, परिवहन समिती मंगला खेकरे, स्थापत्य समिती अश्विनी जिचकार, अग्निशमन समिती मायाताई इवनाते, आरोग्य समिती मनीषा अतकरे, विधी समिती निधी तेलगोटे, शिक्षण समिती संतोष देवी लड्डा, गल्ली वस्ती निर्मूलन समिती ऋतिक मसराम, क्रीडा समिती दर्शनी धवड, महिला व बालकल्याण समिती सारिका नांदुरकर, जलप्रदाय समिती दिव्या धुर्डे आणि कर आकारणी समितीसाठी सरिता कावरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांकडे सत्तेची सूत्रे सोपवली गेल्याने हा निर्णय राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. महिला सबलीकरणाचा नवा अध्याय नागपूरमधून सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. हे खरं आहे की आजची घटना नागपूर महानगरपालिकेमध्ये जी म्हणजे थोड्या मागील काळात आपल्याला माहिती आहे की महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी महापौरांचं तर बरं ठीक आरक्षण असतं, पण उपमहापौरही महिला दिले होते आणि त्यानंतर हा देखील निर्णय जवळपास तेव्हाच झालेला होता की स्टँडिंग जे महत्त्वाची समिती आहे परिवहन आणि त्याही सोबत ज्या बाकीच्या सगळ्या 10 समित्या, या सर्व समित्यांमध्ये महिलांच्या हाती नेतृत्व दिलं गेलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हेच हे काम करू शकते, हे निश्चित खरं आहे. कारण या ठिकाणी जे आपल्याला माहिती आहे की नागपूर संघभूमी आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे काही ध्येय धोरण असेल ते या ठिकाणाहून प्रेषित करण्याचं काम देखील निश्चितपणे होतं. तर या शहरातून हा निर्णय जाणार आहे. जो नेतृत्वानी विश्वास महिलांच्यावर दाखवलेला आहे, एकीकडे विश्वास आहे आणि दुसरीकडे तो विश्वास म्हणजे फक्त विश्वास नाही, त्याकी पुन्हा एकच म्हणेल की आतापर्यंत सगळे निर्णय जे झाले ते निश्चित झाले, चांगले निर्णय होतील. पण महिलांच्या हाती जेव्हा काम आहे म्हणजे नेतृत्व आहे त्यावेळी निर्णय होताना संवेदनाचा देखील निश्चितपणे अधिक महत्त्वाचा वाटा असणार. महिलांसाठी ते अधिक चांगलं होईल असं आम्हाला वाटतं. आम्ही ते कन्वे करण्याचा प्रयत्न केला, विनंती केली. एरवी निर्णय करणं हा पक्ष. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.